नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वरराजेश सावंत आणि तुम्हा सर्वांचं कोकण मराठी बाय यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आजची सुरुवात डायरेक्ट आपल्या हायवेवरून होते आहे। माझ्यासोबत बघा बंडाचा आहे। आता आपण चाललेलो आहोत अंबलपाडमधील देवडोंगर पाहायला, मच्छिंद्रनाथ तपोभूमी। तर सर्व आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि बरेच ठिकाणी आपण आज फिरणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण इकडे पोहोचलेलो आहोत। मस्त वातावरण आहे बघा, डोंगर वगैरे आहेत, खूप छान वाटतंय मित्रांनो। चला आता आपण आतमध्ये जाऊया, चला। तर मित्रांनो, बघा इकडे पोहोचलेलो आहोत, हा एंट्रन्स आहे। समोर मस्तपैकी डोंगर आहेत, हा मस्त वाटतंय। आणि हे बघा मस्तपैकी इथून एंट्रन्स आहे। आता इथे आपण चप्पल काढूया आणि आतमध्ये जाऊया, चला। श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी, देवाचा डोंगर, अंबलपाड, तालुका कुडाळ। श्री नवनाथ ग्रंथ 6व्या अध्यायात या ठिकाणाचे वर्णन आहे। तीच ही पवित्र भूमी म्हणजेच श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी, देवाचा डोंगर। या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथ यांनी कालिका अस्त्राच्या सहाय्याने शिबिर विद्येस पूर्णत्व दिले, तसेच 3 दिवस तपश्चर्या केली। त्यांच्या आशीर्वादासाठी स्वतः श्री भगवान शंकर प्रकटले। या भूमीत स्वतः श्री मच्छिंद्रनाथ कालिका देवी व भगवान शंकर अवतरले। हे सगळे या जागेचा इतिहास आहे असं स्थानिकांचं मान्य आहे। मंदिरात आलात तर हातपाय धुवा, मात्र त्याशिवाय प्रवेश नाही।
तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. खूपच मस्त वाटतंय. सगळीकडे एकदम पवित्र वातावरण आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. चला. मित्रांनो, आता आपण इथला भोजनालय पाहूया. चला. इकडे एवढा मोठा मस्त आहे की भोजनालय आहे. आणि हे बघा, अन्नक्षेत्र. तिकडे स्वच्छालय. तर हे बघा, ध्यान मंदिर पण आहे, पण कसं जवळ जायला अलाउड नाही आहे, त्यामुळे लांबूनच घेतो. मित्रांनो, आपण ज्या आता धरणाकडे थांबलेलो आहोत, इथेच आपला सिंधुदुर्गाचा राजा इथेच याचं विसर्जन होतं. मित्रांनो, आपण पाहतो किती सुंदर जागा आहे. आम्हाला ही आता वाटेत जाताना भेटली. मस्त एकदम थांबलो आणि म्हटलं इकडचा एक शूट घेऊया.
तर असा होता आजचा संपूर्ण व्हिडिओ. तर खूप बरं वाटलं मित्रांनो. आपण गेलो होतो देवडोंगर म्हणजेच मच्छिंद्रनाथ तपोभूमी येते. त्यानंतर आपण गेलो धरणावरती. त्या धरणावरती आपल्या सिंधुदुर्गच्या राजाचं विसर्जन होतं, ते सर्व आपण धरण पाहिलं. खूप बरं वाटलं मित्रांनो. आजचा दिवस खूप चांगला गेला आणि स्पेशल थँक्स आपल्या बंडा का त्याला माहिती होतं, त्यानेच आम्हाला कुठे कुठे फिरवलं आणि मला तुम्हाला दाखवता आलं. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनल कोकण मालवणी बायला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.